आज या ठिकाणी आपण एकत्रित आलेलो आहोत. याचा मुख्य उद्देश असा आहे की आदरणीय श्री व सौ उबाळे सर आणि उबाळे मॅडम यांचा चिरंजीव अर्णव हा शाहू अकॅडमी या ठिकाणी इयत्ता 10वी इयत्तेमध्ये शिकत होता आणि 10वीचा नुकताच रिझल्ट लागला. यामध्ये अर्णवने 98.20% एवढे गुण प्राप्त करून विशेष म्हणजे गणित आणि संस्कृत या कठीण असणाऱ्या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळवलेले आहेत आणि हे उत्कृष्ट असं यश संपादन केलेलं आहे. आणि या यशाबद्दल कौतुक करण्यासाठी आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर अर्णव इयत्ता 10वीच्या परीक्षेला तू सामोरा गेला. म्हणजे सामोरं जात असताना कशा पद्धतीने तू अभ्यास केला वर्षभर? मी युट्यूबवरच अभ्यास केला आणि जास्त नाही करायचं, थोडं थोडंच करायचं, पण जेवढं करायचं तू परफेक्ट करायचं. म्हणजे असं 1-2 तास वाचता अभ्यास केला असेल तर परत 1-2 तास रिव्हिजन साठीच करायचं. आणि तेवढंच. बरं. मग तुझं दैनंदिन शेड्यूल कसं असायचं? नाही एवढं पण नाही. मी थोडाच वेळ म्हणजे अभ्यास करायचा. परीक्षेच्या टाइमला तेवढं जास्त करायचो आणि बोर्डाला केलं म्हणजे चांगला अभ्यास. मग इथून पुढे जे 10वीला बॅचेस येणार आहेत, पुढचे जे विद्यार्थी आहेत, त्यांना अभ्यास संदर्भात काय सेवा सांगतील? रिव्हिजन करा सतत, सारखे रिव्हिजन करायचं. ते समजून घ्यायचं. नाही, पहिले समजून घ्यायचं कन्सेप्ट आणि मग ते जे क्वेश्चन्स ते बोर्डाला रिपीट होतात ते बघायचे, ते परफेक्ट करायचे पहिले. आणि मग एक्सरसाइज वगैरे त्यातले प्रश्न करायचे आणि रिव्हिजन करायचे खाली. मग अर्णवने या ठिकाणी आपल्याला 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक तर सर्वात महत्वाचं प्रथमतः की कुठलीही कन्सेप्ट पाठांतर करून उपयोगाचं नाहीये, तर ती समजून घेणं गरजेचं आहे. आणि फक्त कन्सेप्ट समजून घेऊन उपयोगाचं नाही, तर त्याचं रिपिटेशन होणं गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे, तरच आपल्याला यश मिळू शकतं. आणि याच्याच आधारे उत्तुंग असं यश अर्णवनं संपादन केलेलं आहे. आणि भावी आयुष्यामध्ये सुद्धा असंच श्री व सौ उबाळे परिवाराचं नाव निश्चित उज्ज्वल करेल अशी अपेक्षा परमेश्वराच्या आपण व्यक्त करूयात आणि त्याचबरोबर त्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद.